स्त्रियांनी म्हणलं ऐकायचे। भारतीय स्त्री होती शतकानुशतके गुलाम, भारतीय स्त्री होती शतकानुशतके गुलाम, बंदिस्त होती ती रूढी परंपरेच्या बंधनात, बंदिस्त होती ती रूढी परंपरेच्या बंधनात। मनुस्मृती स्त्रीला नव्हते स्थान, ती होती फक्त भोगविलासाची खाण। चूल आणि मूल एवढा तिचा ताण, ती होती घराची राखणदार। तिला काढले या दास्यातून, तिला काढले या दास्यातून संविधानातील हिंदू कोडबिलाने, संविधानातील हिंदू कोडबिलाने। स्वतंत्र तिला केले मनुस्मृतीच्या तावडीतून, स्वतंत्र तिला केले मनुस्मृतीच्या तावडीतून। दिले सर्व अधिकार साक्षरतेच्या मोहिमेतून, दिले सर्व अधिकार साक्षरतेच्या मोहिमेतून। मनुस्मृती स्त्रीला नव्हता सन्मान, खुडले जाई कळीला फुल उमलण्याच्या आत। वयस्क माणसाला लग्नासाठी 12 वर्षाच्या वधूचा मान, आणि मात्र नवरा मिळाल्यावर स्त्रीला असे सती प्रथेचा क्रूरमान, सती प्रथेचा क्रूरमान। तिला काढले या दास्यातून संविधानातील हिंदू कोडबिलाने, संविधानातील हिंदू कोडबिलाने। किती तिच्यावर अत्याचार होत असे वारंवार, किती तिच्यावर अत्याचार होत असे वारंवार। हिंदू कोडबिलांनी दिले हक्क सारे मुलांच्या बरोबरीने, मनुवादी भारतीय परंपरेने स्त्रीला ठेवले कायमच जवळून। बालपणी पिता, तरुणपणी पती आणि म्हातारपणी मुलगा याच्याच आधिपत्याखाली करून तिची व्यवस्था, यांच्याच आधिपत्याखाली करून तिची व्यवस्था। कैदमय जीवनाची व्यथा, कैदमय जीवनाची व्यथा। तिला मुक्त केले या व्यवस्थेतून, तिला मुक्त केले या व्यवस्थेतून संविधानातील हिंदू कोडबिलाने, संविधानातील हिंदू कोडबिलाने। एक शेवटचा राहिलेला कडवं, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने स्त्री जातीला सक्षम केले, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने स्त्री जातीला सक्षम केले। अधिकार देऊन समान सारे स्वातंत्र्य ते बहाल केले, अधिकार देऊन समान सारे स्वातंत्र्य ते बहाल केले। धन्यवाद करूया या महामानवाचे, धन्यवाद करूया या महान मानवाचे, उपकार आणि कौतुक साथीचे। आणि हे सर्व झाले संविधानातील हिंदू कोडबिलाने, संविधानातील हिंदू कोडबिलाने। धन्यवाद। माझी ही कविता मी स्वतः